पाहुयात पुढची बातमी. शायना एनसी यांची एक प्रतिक्रिया आलेली आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचा आनंद प्रत्येक नागरिकाला आहे. पंतप्रधानांनी सुद्धा संवेदनशीलता दाखवत परिस्थिती हाताळली असं शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी म्हणाल्या. दीर्घकाळ चालणाऱ्या आंदोलनाऐवजी सर्वांनी एकत्र बसून एखाद्या कायदेशीर आणि दीर्घकालीन उपाय शोधणं आवश्यक आहे असं आवाहन शायना एनसी यांनी केलंय. प्रधानमंत्री ने संवेदनशीलता दिखाई है और उन्होंने आश्वासन दिया है कि बच्चों के एक एक मांग का न सिर्फ सुधार लेकिन सॉल्यूशन भी. तो ये प्रेशर जब बनता है तो वो संवैधानिक रूप से पिटिशनर्स हो या कॉलेजेस में डिबेट्स हो या फिर मॉनसून सत्र में पार्लियामेंट में चर्चा हो, चर्चा संवाद से ही सॉल्यूशंस. देश के हर एक नागरिक खुश हैं कि सोनम वांगचुक ने उनके फास्ट को खत्म किया है और एक टाइमलाइन के निमित्त ये सभी मुद्दे का समाधान जरूर मिलेगा. ब्रेकनंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठं विधान केलंय. 31 जुलैपूर्वी सर्व कर्जमाफी करून शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे जमा केले जातील असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला. यामध्ये राज्यातील 70 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं वीज बिल माफ केलं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळतेय आणि डिसेंबरपर्यंत 100% 12 तास वीज मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. छप्पन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय. या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता. आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत. या निमित्ताने सांगतो, एकीकडे शेतकऱ्याला कर्जमाफी तर दिलीच, पण दुसरीकडे मला सांगताना आनंद वाटतो की आपण आपल्या शेतकऱ्यांना विजेचं बिल जे माफ केलं त्याच्या पोटी दरवर्षी 24 ते 25,000 कोटी रुपये राज्य सरकार आपल्या तिजोरीतून आपल्या महामंडळाला म्हणजे वीज मंडळाला त्या ठिकाणी देत आहे. 75% राज्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो. पुढच्या काळामध्ये डिसेंबर किंवा मार्च पर्यंत 100% शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा 12 तास वीज द्यायची आहे. पहिले 8 तास देऊ, मग 10 तास देऊ, मग 12 तास देऊ. आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी पंढरपुरात पाहायला मिळते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसराचा सर्वच रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीनं गजबजलेले आहेत आणि सगळे वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होऊन सोहळ्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळली.